नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आमच्या आईच्या मैत्रिणीने घरी चीक आणून दिला होता आणि आई त्याचा खरवस बनवणार होती. आणि ॲक्च्युली ही रेसिपी मी यूट्यूब शॉर्ट्ससाठी अशी उभी शूट केलेली होती, पण एका मिनिटामध्ये मला संपूर्ण रेसिपी सांगता येत नव्हती. त्यामुळे आता हा असा उभाच व्हिडिओ मी थोडासा वाढवलाय आणि डिटेलमध्ये ही सगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला. तर आपल्याकडे जो चीक आहे, म्हणजे जे चिकाचं दूध आहे, ते पावशेरपेक्षा थोडंसं जास्त आहे. म्हणजे 250 ml पेक्षा थोडं जास्त, साधारणपणे 400 ml वगैरे असेल. तर तेवढ्या चिकासाठी आईने इथे 1 लिटर साधं कच्चं म्हशीचं दूध घेतलंय. म्हणजे तुम्ही पॅकेटमधलं वगैरे दूध वापरू शकता, इथे काहीच हरकत नाही. तर त्या दुधामध्ये पहिल्यांदा गूळ ॲड करायचा आहे. तर अंदाजे 400 ग्रॅम एवढा हा गूळ असेल. आपण बारीक चिरून घेतलाय. तुम्ही याच्यापेक्षा कमी घेतला तरी चालेल, कारण खरवस जास्त गोड नसतोच. आता यामध्ये आपण टाकतोय चिकाचं दूध. चिकाचं दूध, साधं दूध आणि गूळ तिन्ही गोष्टी व्यवस्थित एकजीव करायच्यात. गूळ चांगला विरघळवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये टाकायची आहे 1 छोटा चमचा वेलदोडे पावडर. इथे आईने वेलदोडे मिक्सरमधून साखरेसोबत बारीक केले होते, त्यामुळे ही जास्त वाटतेय आणि रंग पण पांढरा आहे बघा. आता हे मिश्रण चांगलं गाळून घ्यायचंय, जेणेकरून गुळामध्ये जर काही खडे वगैरे असतील तर ते बाजूला होतील. आणि ज्या डब्यामध्ये आपल्याला खरवस शिजवायचा आहे त्याच्यामध्येच आपण हे मिश्रण गाळून घेतलंय. व्यवस्थित झाकण लावून घ्यायचंय. आणि आता कुकरमध्ये आपल्याला हा खरवस शिजवायचा आहे, त्यामुळे कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलंय. अर्थातच त्याच्यामध्ये हा डबा ठेवून दिलाय. झाकण व्यवस्थित लावून घ्यायचंय. आणि आता चुलीवरती आई हा खरवस शिजवणार आहे, त्यामुळे इकडे चूल पेटवली आहे छानपैकी. चुलीवर कुकर ठेवल्यामुळे तो काळा होणार, त्यामुळे तो धुताना अगदी सहजपणे स्वच्छ व्हावा यासाठी आईने त्याला बाहेरून चांगलं तेल लावून घेतलंय. हा खरवस आईने दाखवल्याप्रमाणे एकाच डब्यामध्ये नाही शिजवला तरीही चालेल. तुम्ही कुकरच्याच 2 ते 3 डब्यांमध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून शिजवून घेऊ शकता. चांगली झाली. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये खरवस मस्त शिजतो. गॅसवर शिजवणार असाल तर मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्या. वाह, काय दिसतोय हा. आणि हा गरम गरम खाऊ नका बरं का, कारण त्याचे बरेच दुष्परिणाम जाणवतात. थंड करा आणि मग खा. तर ही होती आजची रेसिपी. कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं घंटीचं चिन्हही नक्की प्रेस करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.